नमस्कार. कथासागरच्या 114व्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या वेळेला आपण अद्भुत क्रांती बघितली होती आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की ह्या ज्या पहिल्या क्रांती मलिक कपूरने केलेली क्रांती 1316 ती फसली. त्याच्यानंतर खुसरू खान देवलदेवी त्यांनी केलेली 1320ची क्रांती होती, तीही बिचारी फसली. आणि मग मात्र तिसरी क्रांती जी झाली ती क्रांती यशस्वी झाली. त्याची गोष्ट मी सांगते. ती गोष्ट मी आज सांगणार आहे. मात्र आजच्या गोष्टीचं नाव आहे रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. अगदी बरोबर ओळखलं. कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ह्या ओळी आहेत. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे बाळ. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे बाळ. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा असे उशक्काल. सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते. सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते. उठतील त्या ज्वाळामधुनी भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, खळाखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. तसंच जेव्हा ही क्रांती जेव्हा फसत होती खुसरू खान आणि देवलदेवी, तर दुसऱ्या क्रांतीचा जन्म दक्षिणेत होत होता. त्याचं उगम उत्तर येतच होतं. आणि गंमत म्हणजे जेव्हा दक्षिणेमध्ये ही क्रांती यशस्वी झाली, जवळजवळ 310 वर्ष मोठं साम्राज्य निर्माण झालं. बरोबर ओळखलं, विजयनगरचं साम्राज्य. हरिहर बुक्का हे नाव तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या गर्भात उद्याचा असं मी ज्याला नाव दिलं आहे त्याचं कारण असं आहे की विजयनगर साम्राज्याचा कालावधी जो आहे तो 1336 ते 1365. म्हणजे 65 नंतर ते साम्राज्य थोडंसं डिप्लेटेड व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर 1365 नंतर 1642 ते 46 या काळामध्ये शेवटचा श्रीरंग 3 हा राजा. त्याच्यानंतर मात्र कोणीच उरलंच नाही, त्यांच्या कुटुंबातलं कोणी उरलं नाही, साम्राज्य लयाला गेलं. मात्र हे एवढा जो कालावधी होता त्यावेळेला त्या काळचं सगळ्यात समृद्ध अशा प्रकारचं विजयनगरचं साम्राज्य. सगळ्यात मोठी भूमी त्यांच्याकडे होती. त्याच्यामध्ये त्यांनी शेतीला पाणी पुरवठा करण्याच्या प्रचंड सोयी केल्या. धरणं बांधली, कालवे बांधले, विहिरी केल्या, नवीन नवीन जमीन लगवडीखाली आणली. असं म्हणतात की तिथल्या मार्केटमध्ये भाजीपाल्यासारखं सोनं नाणं विकलं जात होतं. प्रचंड मोठमोठी मंदिरं उभी राहिली. तेलगू, आंध्र, तामिळ, तुडू ज्या सगळ्या भाषा होत्या या सगळ्या भाषांचं उत्तम वाङ्मय निर्माण झालं. आणि सगळ्यात बाबर आणि कृष्णदेवराय त्याच्यातला सगळ्यात जो ज्याला म्हणतात कळीचा मोठा राजा, तो समकालीन होते. बाबरांनी असं म्हटलेलं आहे की माझ्याहीपेक्षा पॉप्युलर आणि सगळ्यात जास्ती भूमी असलेला राजा कोण आहे, तर राजा रामदेवराय आहे. असं हे विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. मात्र ह्याला क्रांती मी का म्हटलं ते आपण थोडक्यात बघूया. आणि रात्रीच्या गर्भात असं मी का म्हणते तेही बघूया. तुम्ही सगळ्यांनी तोपर्यंत शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ते जराशी आठवून ठेवा. तुम्हाला वाटते माझ्या कारण शिवाजी महाराज आपल्या घरात भिंतीवर फोटो आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज असतातच असतात. तेव्हा जेव्हा हे विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास सुरू होता त्या 1630 शिवनेरीवर या शिवाजी महाराजांचा जन्म होत होता आणि मराठा साम्राज्य त्याचं निर्माण होत होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दक्षिणेत जेव्हा हे सगळं सुरू होतं ना, तेव्हा उत्तरेमध्ये सगळेच जण काही विकले गेलेले विकाऊन होते. तर हा जो राणा प्रताप जो आहे, हा राणा प्रताप त्याचा कालावधी आहे 1540 ते 1597, तोही लढा देत होता. तेव्हा असं हे सगळं रात्रीच्या गर्भात एकमेकात क्रांतीची ज्योत कशी पेटत जाते ती माहिती नाही. आता ह्याला क्रांती का म्हणायचं, तर हे हरिहर बुक्काने साम्राज्य स्थापन केलं एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्यांचे जे आजोबा होते ते आजोबा जे होते वीरबल्लाल आणि जेव्हा दुसरे त्याचं एक काय म्हणूया आपण त्याला कंपाली राय, त्याचं एक मांडलिक राज्य होतं. या दोघांनी बंडाचं निशाण उभवलं. कसं, तर जेव्हा खिलजी चालून आला, देवगिरीचे यादव त्यांचा जेव्हा त्यांनी पराभव केला तेव्हा यादवांचे जे कोणी मांडलिक राजे होते त्या सगळ्यांना खिलजीने पत्र पाठवले की तुमचा राजा पराभव झाला आहे, सगळे तुम्ही आमचे अंकित मांडलिक झालेले आहे, सगळ्यांनी खंडणी द्यावी अमुक त्याबद्दल. पण ह्या दोघांनी मात्र नकार दिला, पूर्णपणे नकार दिला. आणखी छोटे छोटे कोणी होते आणि चक्क दंड थोपटले युद्धासाठी.
मात्र डेव्हिड गोलियतसारखं हे युद्ध होतं. त्यांची सेना प्रचंड होती. एरवी गोष्टीमध्ये डेव्हिड जिंकतो, यांना जिंकणं शक्य नव्हतं. त्यांचा पराभव झाला आणि या वीर बल्लालचे नातू आहेत हे दोघं, त्यांच्या मुलीचे मुलगे आहेत हरिहर आणि बुक्का. यांचा पराक्रम बघून जसं पूर्वी अनेकांना पळवून नेलं जायचं, पाठवलं जायचं, तसं या हरिहर बुक्कांना, हे तरुण होते, त्यांना पळवून नेलं गेलं, पाठवलं गेलं. वर्ष होतं ते 1326, कंपालीचं युद्ध असं त्याला म्हटलं जातं. हे हरिहर बुक्का दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी तिथल्या राजाचा, जे कोण सुलतान होता, त्याचा विश्वास संपादन केला आणि मग ज्याचा कंपालीचा पराभव केला होता त्याच कंपालीचे ह्यांना दोघांना भरपूर सैन्य दिलं. ह्या कंपालीप्रमाणे, वीरबल्लालप्रमाणे होसला राजा होता. अनेक राजे आता बंड करून उठलेले होते. त्यांचं बंड शमवण्यासाठी म्हणून या दोघांना भरपूर सेना देऊन पाठवलं गेलं. हरिहर बुक्का, ते जे हरिहर बुक्का दक्षिणेत आले ते त्यांनी काय केलं असेल तर चक्क ते त्यावेळचे शंकराचार्य, म्हणजेच शृंगेरी मठाचे शंकराचार्य, त्यांनी शेवटपर्यंत त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या ते मागे राहिले स्वामी विद्याचरण यांच्यापाशी ते गेले. स्वामी विद्याचरणांना सगळं कळलं. विद्याचरण स्वामींनी अर्थातच या दोघांना परत हिंदू धर्मामध्ये घेतलं आणि तुंगभद्रेच्या काठी राजधानी उभी राहिली. विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. हम्पी आता जी दाखवली जाते इररेपरेबल लॉस झालेली, ती तेव्हा एवढी मोठी नव्हती राजधानी, पण राजधानी उभी राहिली. आणि हरिहर एक यांनी पहिल्यांदा काय केलं असेल, हा पहिला विजयनगरचा राजा झाला, सम्राट नव्हता तेव्हा, तो राजा झाला. त्यांनी पहिल्यांदा आपली सगळी संरक्षण व्यवस्था होती ती भक्कम केली. त्याला आणखीन 3 भाऊ होते, तर 3 भावांकडे वेगवेगळी लढाई काय जे असेल ते सोपवलं गेलं. बुक्का जो होता, बुक्का राय असं ह्याचं नाव आहे, या बुक्का रायकडे संरक्षणाची जबाबदारी, आणि उजवा हात जसा म्हणतात तसा हा उजवा हात त्याचा होता. अर्थातच हरिहर आणि बुक्का हे उत्तरेकडे जेव्हा, म्हणजे कर्नाटक राज्य ते जे होतं तुंगभद्रेच्या काठचं, तिथे जेव्हा पराक्रम गाजवत होते तेव्हा हा जो वीर बल्लाल, त्यांचे आजोबा होते, दक्षिणेमध्ये विजय प्राप्त करत होते. मजा म्हणजे या वीर बल्लालांची गोष्ट स्वतंत्र आपल्याला ऐकली पाहिजे बरं का. वयाच्या 86व्या वर्षापर्यंत हे लढाई लढत होते. हा जो हरिहर बुक्का यांचं, हरिहर गेल्यानंतर, त्याच्या मृत्यूनंतर बुक्का आणि बुक्कानी, म्हणजे हरिहरनी पाया पक्का केला आणि बुक्काने विस्तार केला. कोकण, गोवा, केरळ, तामिळनाडू, ओरिसाचे गणपती जे होते ते त्यांना परत त्रास देत असत. सिलोन या ठिकाणी त्यांनी सगळीकडे आपलं साम्राज्य पसरलं. सिलोन, ब्रह्मदेश यांच्याबरोबर मध्य आशिया व्यापार वाढवला. पोर्तुगीज आणि फ्रेंच हे जे काही होते यांची मदत घेऊन आपली सेना अद्ययावत केली. अत्याधुनिक फायर आर्म्स यांनी त्याला मिळवले आणि याचा जो कळसाध्याय ज्याला म्हणतात, एकूण 16 राजे आणि 4 घराणी, संगमा, सुलवा, तुलवा आणि अरविंदू. शेवटचा राजा हा अरविंदू घराण्याचा होता. या 4 घराण्यांनी या विजयनगर साम्राज्यावर राज्य केलं. हा जो कृष्णदेवराय होता, कृष्णदेवराय हा गादीवर आल्यानंतर त्यांनी रायचूरची जी लढाई आहे, कृष्णदेवरायाचा कालावधी जो आहे तो 1509 ते 1529 हा ह्याचा कालावधी आहे. आणि ह्याच्या काळातली म्हणजे कृष्णदेवराय हा अत्यंत धर्मशील राजा होता. सगळ्या भाषा येत होत्या. त्यांनी केलेल्या रचना, उत्तम नाट्य, त्याला अवलोकन करणारा, त्याची स्वतःची ग्रंथसंपदासुद्धा उपलब्ध आहे. उत्तम योद्धा होता आणि धर्मराज्य करणारा हा राजा होता. त्याची जी रायचूरची लढाई आहे, ही रायचूरची लढाई ही मोठी मानली जाते. टर्निंग पॉईंट मानला जातो. कोणी म्हणतात की या लढाईच्या यशातच पुढच्या विजयनगरच्या ऱ्हासाची बीजं होती. व्हॉट एव्हर इट मे बी. पण त्यावेळेला ही जी रायचूरची लढाई होती तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांनी साथ त्याला दिलेली होती. त्याचा जो कमांडर होता तो चक्क एक पोर्तुगीज होता आणि त्याच्याशिवाय त्याच्याकडे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यावेळच्या ज्या बंदुकी होत्या किंवा किल्ल्यावर डागण्याच्या ज्या लांबून हल्ला करता येतील, त्याचे कडे निखळवता येतील अशा प्रकारच्या हत्यारं होती, ती ह्यांनी घेतली होती. त्यावेळेला त्यांनी विजापूर, गुलबर्गा, बीदर हे सगळे जे राज्य होते, गोकुळकोंडा, अहमदनगर, बहामनी जे सगळे होते, ह्या सगळ्यांच्या विरुद्ध बहामनींचा पराभव ह्या कृष्णदेवरायांनी केला. गंमत अशी आहे की हा जो काही रायचूरची जी लढाई आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही वास्तूला आपण धक्का लावायचा नाही. मात्र एकच झालं की इतकी वर्ष, 700 वर्षापासून मुघल भारतामध्ये येत आहेत, अन्याय करता आहेत. हे सगळं जे अन्याय सहन केलेला होता हिंदूंनी, तो द्वेष, चिंता, राग सगळा उफाळून बाहेर आला आणि मग त्यावेळेस त्यांनी या बहामनी सुलतानाचा अपमान केला असं त्यांना वाटलं.
आपण टीटफाव टाईट वागलेलो होतो आणि जे मुघलांनी उत्तरेत केलं तेच आपण दक्षिणेत हिंदूंनी त्यांचंसुद्धा केलं. याचा परिणाम एवढाच झाला की त्याच्यानंतर सगळी सुलतान जे होते आत्ता सांगितलेले ते सगळे वीक झाले आणि ह्यांना कोणी आव्हान देईल असं उरलं नाही. मात्र हा जो विजापूरचा जो सुलतान होता त्याला खूप खदखदत होतं, लागलं होतं. त्यांनी सगळ्यांना जिहादची हाक दिली, लग्नसंबंध जोडले आणि सांगितलं हिंदू राजाच्या हाताखाली आपण काम करणं हा आपला एक प्रकारचा काय म्हणूया आपण अपमान आहे. जिहादचा नारा दिला. मग विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर, बहामनी, बिदर, बेरार, मदुराई हे सगळेजण एकत्र आले आणि त्यांनी पुढचं लढाई लढली. तलिकोटची लढाई असं म्हटलं जातं. ही जी तलिकोटची लढाई आहे, तलिकोटची लढाई जेव्हा लढली त्या कृष्णदेवराय पण गेलेला होता. त्याचा मुलगा होता, त्याला विष देऊन मारलं होतं. हा कृष्णदेवराय होता, तोही लवकरच गेला. मग नंतर साम्राज्यात होतं तसं दुफळी सुरू झाली. यावेळेला त्याचा जो जावई होता तो पुढे आला. अलिया रामराया असं ह्याचं नाव आहे. या अलिया रामराया यांनी काय केलं असेल तर ह्या सगळ्या बादशहांना एकमेकाच्या विरुद्ध झुंजवत ठेवलं आणि झुंजवत ठेवता ठेवता आपलं साम्राज्य तो वाढवत होता. त्याची सेना ही प्रचंड होती. एकच त्याच्या हातून घोडचूक झाली आणि ती म्हणजे त्यांनी बहामनी सुलतानाचे 2 गिलानी ब्रदर्स नावाचे सरदार होते, त्यांना आपल्या सेनेमध्ये घेतलं होतं. का घेतलं होतं माहिती नाही, पण घेतलं होतं. ती त्याची घोडचूक ठरली. कारण तलिकोटची लढाई जर आपण जिंकलो असतो तर खूप वेगळं चित्र दिसलं असतं. तसं व्हायचं नव्हतं. देवाच्या मनात आणखीनच काहीतरी होतं. पण या तलिकोटच्या लढाईमध्ये सुद्धा खरं पाहायला गेलं तर ह्याच्याकडे जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्ती फौज होती. त्या मनाने बहामनी सुलतानांकडे फौज होती, तोफा होत्या, याच्याकडे फायर आर्म्स होते. लढाई झाली. लढाई लढता सुरुवातीला तोफांनी खूप नुकसान केलं. मात्र हा स्वतः अलिया रामराया पुढे आला. त्यांनी हाक दिली की नाही, रणांगणावरून पळून जायचं नाही, तुम्ही क्षत्रिय आहात सगळे आणि लढायचं आहे आपल्याला. याच वेळेला लढाई जिंकता असं झालं की ऐन वेळेला पारडं फिरतात असं म्हणतात. यांची जी जिहादची हाक होती ती या गिलानी बंधूंनी ऐकली. त्यांनी बाजू बदलली आणि मग यांचा पराभव सुरू झाला. म्हणजे या अलिया रामरायाचं मुंडकं तिथेच छाटलं गेलं. त्याचा एक जो भाऊ होता त्याच्या भावाला आंधळं केलं गेलं. त्याचा जो सरदार होता, हा सरदार खूप हुशार होता. तिम्मरूस असं ह्याचं नाव होतं. तो खूप होता. ह्या कृष्णदेवरायाचा जो अलिया रामरायाचा जो धाकटा भाऊ होता, हा धाकटा भाऊ आणि हे दोघंजणं मागे फिरले आणि आपल्या राजधानीचं काय करूया संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी ते ताठ उभे राहिले. मात्र किती जरी ताठ उभे राहिले तरीसुद्धा आता मुघल फौजा होत्या त्या काटछाट करत, जाळपोळ करत राजधानीकडे आल्या. राजधानी अर्थातच जी होती तेही नाही हे दोघंजणं वाचवू शकले. आणि मग पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे इरिकव्हरेबल अशा प्रकारची हम्पी राजधानी नाश केली गेली. हम्पी परत उभी राहिली नाही. विजयनगर साम्राज्य नष्ट झालं नाही आहे. विजयनगर साम्राज्य होतं, फक्त राजधानी हातातून सटकलेली होती. काही भाग गेलेला होता. परत त्याचे जे कोणी पुढचे भाऊ होते किंवा त्याचे जे कोणी राज्यावर आलेले होते त्यांनी परत एकदा साम्राज्य सावरायचा जरूर प्रयत्न केला. मात्र आपापसातली दुही त्यांना प्रत्येक वेळेला ही अर्थातच कारणीभूत ठरली. लहान एक त्यांनी तर असं केलं शेवटी की त्याचे 3 भाग केले. श्रीरंग 1, श्रीरंग 2 आणि आणखीन कोण जो होता व्यंकट, त्यांना हे भाग वाटले. म्हणजे आधीच एक साम्राज्य 3 भागात विभागलं गेलं. परत असं झालं होतं की हे सगळे आता मगरूर झालेले होते. सुलतान या विजयनगरला हरवलं, केवढं मोठं त्यांनी पुण्य केलं होतं ना, विजय मिळवला होता. आणि गंमत म्हणजे असं करत हे साम्राज्य वीक होत होतं. तरीसुद्धा वेल्लोर हा जो किल्ला होता, या वेल्लोरच्या किल्ल्यामध्ये हा जो श्रीरंग 3 होता हा आपली सत्ता राखून होता. ह्या श्रीरंग 3ला सुद्धा विजापूर आणि गोवळकोंडा त्यांनी लालूच दाखवली, त्याची मदत करतोय असं दाखवलं. प्रत्यक्षात मात्र असं झालं नाही. वेल्लूरसुद्धा त्याच्या हातातून त्याला गमवावं लागलं. हा शेवटी विना साम्राज्याचा सम्राट असा राहिला.
आपल्या एका कोणाकडे तरी आपण काय म्हणूया मांडलिक राजाकडे त्याचे शेवटचे दिवस गेले. त्याचं असं जरी म्हटलं जातं 1642 ते 1646 त्याला मृत्यू कधी आला ह्याचं नक्की तारीख माहिती नाही, वार माहिती नाही. मात्र ह्याला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे विजयनगरचं साम्राज्य होतं, याला कोणी वारस नव्हता. त्याची जी मुलगी होती त्या मुलीनी लग्न केलं. मात्र हे जे लग्न केलं त्याचं पुढे नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही. कारण ज्याच्याशी लग्न केलं असं सांगितलं जातं ते संन्यास घेतला 16व्या वर्षी असं त्याचं हिस्ट्री सांगते. मात्र ज्या वेळेला विजयनगरचं साम्राज्य अशा प्रकारे 1642मध्ये नष्ट होत होतं, ते लयाला जात होतं, तसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरीवर होत होता. शहाजी राजे जे होते त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही आपण करून घेत, पण त्यांनी पण ह्या विजयनगर साम्राज्यातून जे छोटे छोटे राजे होते त्यांना कसं एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला. सोनेरी पान सावरकरांनी त्यांचं खूप छान वर्णन केलेलं आहे, जरूर वाचा. म्हणून आजच्या गोष्टीचं नाव आहे रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. जरूर 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 ही क्रांती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवा, कारण आज परत आपल्याला क्रांतीसाठी मनं पेटवण्याची गरज निर्माण झाली आहे.